मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲट एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जानेवारी महिन्यातील करंट अफेअर पाहणार आहोत। ह्या अगोदर 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत, जानेवारी महिन्यातीलच आहेत ते। तर हे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट असणार आहेत, परीक्षेला जाता जाता रिव्हिजन करण्यासाठी। वन लाइनर स्वरूपात हे क्वेश्चन्स मी आणलेले आहेत आज। हे जानेवारी महिन्यातील कंप्लीट जानेवारी महिन्यातील आहे, कोणत्याही एक्झामसाठी उपयोगी पडणारे व याबाहेरील एकही क्वेश्चन येणार नाही। जानेवारी महिना पूर्ण डिटेल घेतला आहे 2025चा, तिन्ही व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे। तर चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया आपण। पहिला पॉईंट आहे, अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 2024 मधील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूचा सन्मान नीरज चोप्रास प्रदान केला। नेक्स्ट पॉईंट, 2024 हे पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवण्यात आले आहे। 10 जुलै हा मानवाने नोंदवलेला सर्वात उष्ण दिवस आहे। 10 जुलै नोट डाऊन करून घ्या। वैश्विक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2025 या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारताचा विकास दर हा 6.6% एवढा राहणार आहे। IMP पॉईंट आहे हा, नोट डाऊन करून घ्या, एक्झामच्या दृष्टीने खूप IMP आहे। नेक्स्ट पॉईंट, जागतिक वन संशोधनाच्या अहवालानुसार चीन हा प्रथम आहे व ऑस्ट्रेलिया दुसरा व भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे। जागतिक वन संशोधनाच्या अहवालात भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे। नोट डाऊन करून घ्यायचा, जो पॉईंट नवीन वाटतो तो लगेच कॉपी पेन घेऊनच बसत जा, तुम्ही लगेच नोट डाऊन करून घ्यायचा, जेणेकरून एक्झाममध्ये आल्यानंतर आपल्याला तो नवीन वाटणार नाही क्वेश्चन। नेक्स्ट पॉईंट बघूया, अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जानेवारी 2025 मध्ये आग लागून जवळपास 10,000 इमारतींचे नुकसान झाले आहे। नेक्स्ट पॉईंट, पॉलिथिन IUD या गर्भधारण रोधकाचा शोध लावून अनेक महिलांना गर्भपातांच्या वेदनांपासून मुक्तता मिळवून देणारे आणि गर्भपातामुळे होणारे माता मृत्यू रोखण्यास हातभार लावणारे पद्मश्री डॉक्टर रुस्तम सुनावाला यांचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले आहे। नेक्स्ट पॉईंट, डिवाइन वर्सेस अभंगगाथा। डिवाइन वर्सेस अभंगगाथा या पुस्तकाचे लेखक दीपक फडणीस यांनी केले आहे। IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या। नेक्स्ट पॉईंट, जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून अधिकृतपणे सामील झाला आहे व इंडोनेशिया हा ब्रिक्समध्ये सामील होणारा 10वा देश ठरला आहे। नेक्स्ट पॉईंट, 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद गुजरात राज्याने भूषवले आहे। ओडिशा सरकारने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती असे घोषित केले आहे। आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजित GDP वाढ दर हा 6.4 इतका राहणार आहे। हा क्वेश्चन स्टार मार्क करून घ्या, इकॉनॉमिक्समध्येही हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। कचऱ्यापासून सोनं विलग करणाऱ्या एरोजेलचा शोध पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आयसरने लावला। नेक्स्ट पॉईंट, भारताचे माजी सरन्यायाधीश दिवंगत अजीज मुशब्बर अहमदी यांचे चरित्र द फिअरलेस जज चरित्र लेखक इन्सिया वहानवरी यांनी केले आहे। अजीज मुशब्बर 1994 ते 1997 कार्यकाळात भारताचे सरन्यायाधीश होते। नेक्स्ट पॉईंट, 2024 नंतर आणि 2025 मध्ये जन्मलेल्या मुलांचे नाव जनरेशन बीटा ठेवण्यात आले आहे। 2024 आणि 2025 मध्ये जन्मलेल्या मुलांचे नाव जनरेशन बीटा ठेवण्यात आले आहे व 2025 ते 2039 पर्यंत जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा म्हटले जाईल आणि 2010 ते 2024 दरम्यान जन्मलेल्या मुलांना जेन अल्फा असे म्हणतात। म्हणजे आता इथून पुढे जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा असे म्हटले जाईल व
व जनरेशन बीटामधील पहिले मूल हे एजवाल मिझोराममध्ये जन्मले आहे। IMP पॉईंट आहे हा, नोट डाऊन करून घ्या। नेक्स्ट पॉईंट, भारताच्या आर वैशाली हिने जागतिक अतिजलद बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे। देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षात प्रथमच अहेरी ते गदेवाडा गडचिरोली ही बससेवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाली। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे 2025 हे। नेक्स्ट पॉईंट, प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक मिग्माजी शेर्पा यांनी पूरक ऑक्सिजनचा वापर न करता 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 14 शिखरे सर केली आहेत। IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या। वर्ल्ड बँकेने बिझनेस रेडी जे बी रेडी अहवाल सुरू केला, जो ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवालाच्या थांबलेल्या प्रकाशनाची जागा घेतो। नेक्स्ट पॉईंट, जानेवारी 2025 पासून रशियाने नवीन पर्यटन कर लागू केले आहेत। नेक्स्ट पॉईंट, चीनने पहिले स्वदेशी विकसित खोल समुद्र अन्वेषण जहाज तन्सुओ 3 लॉन्च केले आहे। नेक्स्ट पॉईंट, 2025 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया संघाने भारताला हरवून जिंकली आहे। पुढील पॉईंट, IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी इंजेक्शनच्या माध्यमातून देता येणारे हायड्रोजेल विकसित केले आहे IIT गुवाहाटीने। नेक्स्ट पॉईंट, भारतातील 58वा व्याघ्र प्रकल्प माधव व्याघ्र प्रकल्प आहे। हा क्वेश्चन जिओग्राफीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो। IMP आहे, नोट डाऊन करून ठेवा। नेक्स्ट पॉईंट, आंतरराष्ट्रीय पूल अभियांत्रिकेचा जागतिक स्तरावरील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा प्रकल्प अटल सेतू हा ठरला। नेक्स्ट पॉईंट, 2024चा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार मजरूह सुलतानपुरी यांना प्रदान करण्यात आला। नेक्स्ट पॉईंट, 2024चा मोहम्मद रफी पुरस्कार जावेद अली यांना प्रदान करण्यात आला। वरती क्वेश्चन बघितलेला आपण, त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार आहे, मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार हा मजरूह सुलतानपुरी यांना भेटला आहे व 2024चा मोहम्मद रफी पुरस्कार, इथे जीवन गौरव हा वर्ड नाही, हा लक्षात ठेवा, जावेद अली यांना प्रदान करण्यात आला आहे। नेक्स्ट पॉईंट, 24व्या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर छत्तीसगड येथे पार पडली। भारतामध्ये प्रथमच सप्टेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा होणार आहे। नेक्स्ट पॉईंट, अमेरिकेतल्या संसदीय हिंदू खासदार सुभाष सुब्रमण्यम यांनी संसद सदस्यत्वाची शपथ भगवद्गीतेच्या साक्षीने घेतली आहे। हिंदू धार्मिक ग्रंथाच्या साक्षीने संसद सदस्यत्वाची शपथ घेणारे एकमेव सदस्य ते ठरले। राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तेच्या शोधासाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे। नेक्स्ट पॉईंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या माध्यमातून दरवर्षी देशातील महत्त्वाच्या अमराठी कवीला कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो व 2022चा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता आणि 2023चा पुरस्कार आसामी कवी नीलिमा कुमार यांना प्रदान करण्यात आला। फ्लेमिंगो उत्सव 2025 आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला। जे फ्लेमिंगो उत्सव हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात येतो। नेक्स्ट पॉईंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे केली आहे। IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या। हेनले पासवर्ट निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक 85वा आहे। हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या। हा क्वेश्चन जशा तशा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहिले होते। नेक्स्ट पॉईंट, मुंबईच्या 14 वर्षीय इरा जाधव हिने महिलांच्या 19 वर्षाखालील एकदिवसीय करंडकात ऐतिहासिक कामगिरी केली व तिने 157 चेंडूचा सामना करताना नाबाद 346 धावांची खेळी साकारली व भारतातील 19 वर्षाखालील महिला क्रिकेटमधील ही विक्रमी धावसंख्या ठरली व हा विक्रम तिने मेघालय संघाविरुद्ध केला। महिला अंडर 19 वन डेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लिच्या नावक आहे व जिने 2010 मध्ये 427 धावा केल्या होत्या। नेक्स्ट पॉईंट, लेबनॉनचे नवनियुक्त अध्यक्ष जोसेफ आऊन हे आहेत। मध्य प्रदेश सरकारने पार्थ योजना सुरू केली। या योजनेत तरुणांना आर्मी, पोलीस भरती, निमलष्करी दलांमध्ये करिअर करण्यास प्रशिक्षण दिले जाईल। IMP पॉईंट आहे की पार्थ योजना कोणत्या राज्याने सुरू केली म्हटलं तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केली। नेक्स्ट पॉईंट, हिमाचल प्रदेश सरकारने हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्थेचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था असे करण्यास मान्यता दिली आहे। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 6वी स्कॉर्पिन श्रेणीची पाणबुडी INS वाक्षीर 9 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलाला सुपूर्द केली। यामुळे प्रकल्प P75 पूर्ण झाला। इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, वाक्षीर पाहिजे इथे। नेक्स्ट पॉईंट, मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। तो न्यूझीलंड देशाचा आहे। माँ की रसोई उपक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू केला। नेक्स्ट पॉईंट, हिमकवच ही कपड्याची प्रणाली DRDOने विकसित केली आहे। ती अत्यंत थंड परिस्थितीसाठी डिझाईन करण्यात आली आहे। IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या। हिमकवच ही कपड्याची प्रणाली DRDOने विकसित केली आहे। नेक्स्ट पॉईंट, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCIच्या सचिवपदी देवजीत शोकिया यांची निवड झाली आहे। IMP पॉईंट आहे। नेक्स्ट पॉईंट, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची डिसेंबर 2024 महिन्यातील ICCच्या सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली व बुमराहला ICC महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्याची ही दुसरी वेळ आहे। नेक्स्ट पॉईंट, तमिळनाडूमधील मदुराई येथे जल्लीकट्टू उत्सव जानेवारी 2025 मध्ये पार पडला। जल्लीकट्टू हा एक जुना बैलांना काबूत ठेवण्याचा सण आहे जो प्रामुख्याने तमिळनाडूमध्ये पोंगल उत्सवाचा एक भाग म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट पॉईंट, स्पॅनिश सुपर करंडक फुटबॉल संघ विजेता 2025चा विजेता संघ आहे बार्सिलोना संघ आणि उपविजेता संघ आहे रियाल माद्रिद। युद्धनौका तयार करताना महिलांच्या सोयीच्या दृष्टीने
तिचे आरेखन करण्यात आलेली पहिली युद्धनौका आहे INS सुरत. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. पुढील पॉईंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षण समिट 2025 मध्ये सहभागी होणार आहेत. नेक्स्ट पॉईंट, क्रोएशियाचे नवनियुक्त अध्यक्ष झोरान मिलानोविक हे आहेत. पुढील पॉईंट, 20 ते 21 जानेवारी 2025 रोजी 85वी अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद पाटणा बिहारमध्ये पार पडली व या परिषदेची थीम होती की संविधानाचा 75वा वर्धापन दिन, संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे घटनात्मक मूल्य मजबूत करण्यात. अध्यक्ष ओम बिर्ला. व याचा उद्देश होता विधिमंडळातील समन्वय वाढवणे आणि उत्तम पद्धतीचा आदान प्रदान करणे. यापूर्वी भारतीय पीठासन अधिकारी परिषद 1964 आणि 1982 मध्ये बिहारमध्ये पार पडली होती. पुढील पॉईंट, परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेशात पार पडला. परशुराम कुंड हे ब्रह्मपुत्र पठारावर लोहित नदीजवळ हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हा मेळा ईशान्येचा कुंभ म्हणूनही ओळखला जातो. IMP पॉईंट आहे. भारतामध्ये रणभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भारत रणभूमी दर्शन योजना सुरू केली व या कार्यक्रमात एकूण 77 ऐतिहासिक रणभूमी आणि सीमेवरील ठिकाणाचे दर्शन घडवले जाते. पुढील पॉईंट, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCI च्या लोकपाल पदावर नियुक्ती झाली आहे. अरुण मिश्रा यांची. पुढील पॉईंट, खाजगी अमेरिकन अंतराळ वाहतूक सेवा कंपनी स्पेसएक्सने 16 जानेवारी 2025 रोजी अमेरिका आणि जपानी कंपन्यांसाठी 2 चंद्रयान प्रक्षेपित केले. आयस्पेसच्या अंतराळ यानाचे नाव रेझिलियन्स असून स्पेसएक्सच्या यानाचे नाव हे फायरफ्लाय आहे. इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते यानाचे नाव पाहिजे. पुढील पॉईंट, सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम नोवाक जोकोविचच्या नावावर आहे. ते ग्रँड स्लॅम आहे. नेक्स्ट पॉईंट, केंद्रीय मंत्रिमंडळाने जानेवारी 2025 मध्ये श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 3रा प्रक्षेपण मंच स्थापनेला मान्यता दिली आहे. नव्या मंचाचा आराखडा LMV3 यासाठी उपयुक्त असेल. येत्या 4 वर्षाच्या कालावधीत 3रा प्रक्षेपण मंच कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील पॉईंट, भारतीय सशस्त्र दलाच्या वतीने 16 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान डेव्हिल स्ट्राईक सराव आयोजित करण्यात आला होता. हा भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलातील उच्चपदस्थ हवाई सैनिकांचा संयुक्त सराव आहे. पुढील पॉईंट, संशयास्पद कॉल, फसवे कॉल आणि संपर्क याची नोंद करण्यासाठी तसेच या विरोधात तक्रार करण्यासाठी उपयुक्त असणारे संचार साथी हे ॲप केंद्रीय दूरदर्शन विभागाने कार्यान्वित केले आहे. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. असा क्वेश्चन ह्याच्यावर येऊ शकतो की संचार साथी हे ॲप कोणी कार्यान्वित केले? केंद्रीय दूरसंचार विभागाने. पुढील पॉईंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी 2025 रोजी खारघर नवी मुंबई येथे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. आशियातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर आहे हे. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या.
पुढील पॉईंट, भारताने 1200 हॉर्स पॉवरसह जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे. हाही नोट डाऊन करून घ्या पॉईंट, IMP आहे. इंडिचिप सेमीकंडक्टर आणि जपानच्या इतोआ मायक्रो टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेशात भारताचे पहिले खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र स्थापन करणार आहेत. पुढील पॉईंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे दुसऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025चे उद्घाटन केले आहे. पुढील पॉईंट, हैदराबादमधील मुसी नदीतील ऐतिहासिक इमारती आणि गुजरातमधील भुज ऐतिहासिक जल व्यवस्थापन न्यूयॉर्क स्थित वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंडद्वारे 2025 वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच यादीत समाविष्ट आहेत. पुढील पॉईंट, टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 विजेता पुरुष विजेता गट आहे बरहान टेस्फाय, एरिट्रिया याच्यातले आहेत, देशातील आहेत हे, व महिला गट आहे चेपकेमोई, केनियातील आहेत हे. पुढील पॉईंट, मुंबईतील KEM रुग्णालय 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. मुंबईतील KEM रुग्णालयास. ठाणे नाशिकच्या समृद्धी महामार्गावरील बोगद्यास वारली कला चितारण्यात आली आहे. वारली कला ठाणे नाशिक मुंबईच्या महामार्गावर चितारण्यात आली आहे. नेक्स्ट पॉईंट, राज्यातील साखर उद्योगात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे व 2023-24 हंगामासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार अहिल्यानगरच्या अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड खाजगी साखर कारखान्यास भेटला आहे. IMP करून ठेवा. टार्झन 155 mm ओढता तोफखाना प्रणाली भारत आणि फ्रान्सने विकसित केले आहे. आर्मेनियाकडून त्यासाठी निर्यात ऑर्डर मिळाली आहे. आर्मेनियाकडून निर्यात ऑर्डर भेटले आहे. IMP करून ठेवा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे पार पडला. चीनने पाकिस्तानचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल EO-1 सॅटेलाइट पारसेक E-01 प्रक्षेपित केला आहे. इथे थोडी टायपिंग मिस्टेक आहे. चीनने पाकिस्तानचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल EO-1 सॅटेलाइट पारसेक E-01 प्रक्षेपित केला आहे. पुढील क्वेश्चन, राज्यातील महापालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे व त्यात पुणे महानगरपालिकेने अग्रस्थान प्राप्त केले आहे. IMP पॉईंट आहे. WHO मधून अर्जेंटिना देश बाहेर पडला. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक आरोग्य संघटनेसह पॅरिस करारातून अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. IMP पॉईंट आहे. नुकतेच फुटबॉलपटू टेनिस लॉ यांचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले. त्यांना 1964 मध्ये बॅलन डी ऑर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव स्कॉटिश खेळाडू होते. 27वे आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस अधिवेशन कोलकाता येथे पार पडले व या काँग्रेसची थीम होती ग्लास एक स्मार्ट आणि अपरिहार्य सामग्री टिकाऊ समाजासाठी. पुढील पॉईंट, अंदमान आणि निकोबारच्या व्हर्जिन नारळ तेलाला भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे, म्हणजे GI टॅग मिळाला आहे अंदमान आणि निकोबारच्या व्हर्जिन नारळ तेलाला. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून ठेवा.
वर्ल्ड इकॉनॉमी फोरम 20 ते 24 जानेवारी 2025च्या दरम्यान स्वित्झर्लंडच्या दावोस येथे वार्षिक बैठक आयोजित केली, ज्याचा मुख्य विषय स्मार्ट युगासाठी सहकार्य आहे. WEFची स्थापना 1971 साली जर्मन अभियंता आणि अर्थशास्त्रज्ञ क्लॉस श्वाब यांनी केली. या परिषदेला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहिले होते. पुढील पॉइंट, दुर्मिळ खनिजे सर्वेक्षण शाखाच्या प्रमुखपदी नुकतीच डॉक्टर दाराशा नौशेरखान वाडिया यांची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट पॉइंट, राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात परेड कमांडर म्हणून दामिनी देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली व त्या ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी गावच्या दामिनी देशमुख वायुदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. नेक्स्ट पॉइंट, सोलापूर औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये कोळशा बरोबर वायूंचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त 25 जानेवारी भारतीय पर्यटन मंत्रालयाने ॲडव्हेंचर टुरिझम क्षेत्रात धुळमारास छत्तीसगड या गावाला सर्वोत्कृष्ट गावाचा दर्जा दिला आहे. 2025ची थीम समावेशक विकासासाठी पर्यटन. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारताचा 4वा क्रमांक आहे. IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. आयर्लंड नवनियुक्त पंतप्रधान मायकेल मार्टिन हे आहेत. नेक्स्ट पॉइंट, 22 जानेवारी 2025 ते 29 जानेवारी 2025च्या दरम्यान BSFने प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेचा विचार करून ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन भारत-पाकिस्तान सीमेवर राबवले आहे. IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. पुढील पॉइंट, खेलो इंडिया विंटर गेम्सचे आयोजन लडाख आणि जम्मू काश्मीर येथे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान 2025 मध्ये करण्यात आले होते. पुढील पॉइंट, भारत वर्ल्ड कप 2025 चेस स्पर्धेचे आयोजन करणार आहे, जी 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान होणार आहे. नेक्स्ट पॉइंट, पहिल्यांदाच 26 जानेवारी 2025 रोजी 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालनात त्रिसेवा झांकी सादर होणार आहे. झांकीचा विषय सशक्त आणि सुरक्षित भारत आहे, जो लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त ऑपरेशन्सचे प्रदर्शन करेल. छत्तीसगड राज्य सरकारने, हा नवीन पॉइंट आहे, इथेच ॲड झाला आहे. हा छत्तीसगड राज्य सरकारने दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे. नेक्स्ट पॉइंट, 2025ची पुरुष इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा विजेता आहेत विक्टर ॲक्सल्स, हे डेन्मार्कचे आहेत. 2025ची इंडिया महिला बॅडमिंटन स्पर्धा विजेता अनसे यांग दक्षिण कोरियाच्या आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधक परिषदेचे आयोजन हे गांधीनगर, गुजरात येथे 27 ते 30 जानेवारी 2025च्या दरम्यान करण्यात आले. भारत 2036 ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. पुढील पॉइंट, आंतरराष्ट्रीय मिलेट्स फेस्टिवल 2025 कर्नाटक या राज्यात पार पडला.
नेक्स्ट पॉईंट, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा 10वा वर्धापन दिन 22 जानेवारी 2015 रोजी 10वा वर्धापन दिन साजरा केला व 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. पुढील पॉईंट, मॉरिशसचे जल सर्वेक्षण INS सर्वेक्षक या भारतीय नौदलाच्या जहाजाने केले. नेक्स्ट पॉईंट, चीनने जगातील सर्वात लांब बोगद्याचे अनावरण केले. याचे नाव आहे तियानशान शेंगली बोगदा. लांबी आहे 22.13 किलोमीटर. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजे WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. नेक्स्ट पॉईंट, 2025चा कीर्तिचक्र पुरस्कार हा मेजर मंजित नाईक दिलावर खान यांना जाहीर करण्यात आला आहे. IMP आहे. पुढील पॉईंट, 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला आहे व हा कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्यघटनेतील कलम 44 नुसार समान नागरी कायदा लागू करण्यात येतो. याच्याशी संबंधित कलम आहे कलम नंबर 44. स्वातंत्र्याच्या अगोदर गोवा या राज्याने समान नागरी कायदा लागू केला होता. तर स्वातंत्र्याच्या नंतर समान नागरी कायदा लागू करणारे राज्य आहे उत्तराखंड. नेक्स्ट पॉईंट, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुढील पॉईंट, आंध्र प्रदेशच्या एतिकोप्पका खेळण्यांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष स्थान मिळाले व एतिकोप्पका खेळण्यांना 2017 मध्ये GI टॅगही मिळाला आहे. या खेळण्यांचा परेड दिनाच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 3रे स्थान भेटले आहे. नेक्स्ट पॉईंट, जानेवारी 2025 मध्ये WHOने जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे. IMP पॉईंट आहे हवी. नेक्स्ट पॉईंट, झारखंडला निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे झारखंड या राज्याला. टाटा मोटर्सचा पॉइमा ट्रक संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणार आहे. - 2025 मधील सीनियर नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिलांच्या सिंगल्सचे विजेते मनुष शाह आणि दिया चितळे हे आहेत. नेक्स्ट पॉईंट, UAE या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे. थीम आहे हातात हात. नेक्स्ट पॉईंट, ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे विकसित केले जाणार आहे. पुढील पॉईंट, द वर्ल्ड आफ्टर गारा या पुस्तकाचे लेखक आहेत गाझा आहे इथे. द वर्ल्ड आफ्टर गाझा पुस्तकाचे लेखक आहेत पंकज मिश्रा. पुढील पॉईंट, हाऊ इंडिया स्केल्ड MiG-20 पुस्तकाचे लेखक आहेत अमिताभ कांत. IMP आहे, नोट डाऊन करून घ्या. वार्षिक शिक्षण स्थिती अहवाल 2024 प्रथम संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. या अहवालानुसार ग्रामीण भागातील साक्षरता आणि अंकगणित सुधारले आहे. पुढील पॉईंट, आसामची राजधानी दिब्रुगढ म्हणून दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगढ म्हणून घोषित करण्यात आली आहे. आसामची राजधानी दिब्रुगढ. अत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट INS तुशील रशियाकडून भारताला मिळाले आहे.
जम्मू काश्मीर सरकारने चिनार वृक्षाचे जिओ टॅगिंग व मॅपिंग करून प्रत्येक वृक्षाला एक अद्वितीय आधार क्रमांक दिला आहे। इस्रोचे अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला नासाच्या केनेडी स्पेस सेंटर ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत 14 दिवसासाठी AX4 चे पायलट असणार आहेत। AX4 चे पायलट असणार आहेत व आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे ते पहिले भारतीय आहेत। नेक्स्ट पॉइंट, सेबीने तांत्रिक अडचणीवरील मूळ कारण विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी ISPOT नावाचे वेब आधारित पोर्टल सुरू केले आहे। MSMEना कर्ज हमी देण्यासाठी सरकारने सामायिक क्रेडिट हमी योजना सुरू केली आहे। जानेवारी 2025 मध्ये इकोवास समूहातून माली, बुर्किना फासो आणि नायजर यांनी 3 देशांनी माघार घेतली। हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथे भारताची पहिली पॅराग्लायडिंग शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे। पुढील पॉइंट, गुजरातने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित केले आहे। नाव आहे इनलँड मॅंग्रोव्ह गुनेरी, कच्छमध्ये आहे हे। IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या। जिओग्राफीमध्ये सुद्धा हा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन। अनुजा लघुचित्र पटाला ऑस्कर 2025 साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे। अनुजा लघुचित्रपटाला 2025 साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे। BCCIचा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आला आहे। BCCIचा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आला। भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्सने 62 तास 6 मिनिटे स्पेस वॉक करून विक्रम केला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ॲट एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।